गोंदियातील सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने सायकलिंग संडेने शहरातील विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी शेकडो पाणवठे लावण्यात धैर्य ठेवलं आहे. तर याची सुरुवात आज गोंदिया शहरातील सुभाष गार्डन या ठिकाणी गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते पाणवठे लावण्यात आले असून सुरुवात करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तापमान हा 45च्या वर जातो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात नदी नाले व लहान तळ्यातील पाणी खालावत जाते. अशा वेळेस नागरिकांनी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. सध्याचा तापमान 40च्या वर पोहोचालय. जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट होऊ लागला. अशात पक्ष्यांसाठी गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहराच्या विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी 500च्या वर मातीचे पाणवठे तयार करून लावण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाणवठ्यामुळे पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे. सर क्या बताएंगे, आज साइक्लिंग संडे ग्रुप द्वारा यहाँ पॉट लगाया है, तो क्या बताएंगे? जैसे कि आप सभी जानते हैं, गर्मियों का सीजन चल रहा है और अभी से ही तापमान बहुत ज़्यादा 40 के ऊपर चला गया है। ऐसे में हमारे शहर में हम पंछियों के लिए हमारे साइकिल संडे ग्रुप की तरफ से एक ये प्रयोजन किया है कि हम पूरे शहर में पानी के लिए पॉट्स लगाएंगे, उसमें पानी डालेंगे ताकि पंछी लोगों को पानी मिले गर्मियों में। और ये हमारा प्रोजेक्ट अभी 500 पॉट्स का है। आगे हम और भी इसको बढ़ाएंगे और पूरे शहर में जो भी अच्छे जगह है जहाँ पे पेड़ पौधे हैं, जहाँ पे पंछी रहते हैं, कोशिश कर रहे हैं कि वहाँ पे ये लगाया जाए ताकि पंछियों को गर्मियों में पानी मिलता रहे। इकडे संडे सायकल ग्रुप हा आज यांनी एक मोठा काम आपल्या हाती घेतलेला आहे. आपल्या इथं बघाल तुम्ही की माणसाला पिण्याचं पाणी मिळते, पण पक्ष्यांना कुठेतरी पिण्याचं पाणी मिळण्यामध्ये खूप जास्त जड जाते. त्यामुळे सायकल संडेनी हा मोठा उपक्रम आपल्या हाती घेतला आहे आणि जवळपास आज याची सुरुवात सुभाष गार्डन इथून केली गेलेली आहे. कमीत कमी 500 पॉट पिण्याचे 500 पॉट लावण्याचं त्यांचं हा ध्येय धोरण आहे आणि निश्चितपणे एक चांगलं उपक्रम त्यांनी आपल्या हातात घेतला आहे. पक्ष्यांना पाणी मिळण्यासाठी आणि ते जगण्यासाठी कुठेतरी एक मोठी संधी त्यांना मिळणार आहे. या सायकल ग्रुपला मी आभार मानतो आणि गोंद्याचे इतर जेवढे संघटना आहेत त्यांना पण हेच माझ्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान राहील की तुम्ही पण पक्ष्यांसाठी जिथं कुठेही जागा असेल तिथं त्यांनी पाण्याची सोय करावी आणि जेणेकरून पक्षी या वाढत्या तापमानामुळे आता बघा तुम्ही की मार्च एप्रिल मई जूनपर्यंत खूप जास्त गरमीचं आता हे राहणार आहे, मोसम राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पक्ष्यांना पाणी मिळो यासाठी सोयीसुविधा लोकांनी केल्या पाहिजे. धन्यवाद. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.